प्रेक्षक हो नमस्कार. आपण पाहताय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल. अध्यात्म आणि विज्ञानाच्या या समन्वय प्रदान भूमीत आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. चैत्र मास शुद्ध त्यात नवमी ही तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती. दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. प्रभू रामचंद्रांच्या जन्माविषयीचं हे गीत आजही रसिक मनाचा ठाव घेतं. रामनवमी ही चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरी केली जाते. याच दिवशी माध्यान्ह काळी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला असं अगस्ती संहितेत म्हटलं आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. याचाच अर्थ प्रभू श्रीराम जे भक्तांचे कल्याण करणारे आहेत, जे तेजस्वी आहेत आणि जे संपूर्ण विश्वाचे पालन करते आहेत, अशा रघुनाथांना सीतापती श्रीरामांना वंदन करूयात. त्रेतायुगातील महानायक, धर्माचा संरक्षक आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्रीराम या पावन दिवशी त्यांचं स्मरण ठेवणं, त्यांचे गुण, त्यांचे आदर्श आपल्या जीवनात आणणं हेच खरं भक्तीचं स्वरूप. मागीलच वर्षी आपल्या सर्वांचा लाडका रामलल्ला अयोध्या मंदिरात प्रतिष्ठापित झाला. त्यावेळी डॉक्टर ज्योती रहाळकर यांनी या रामाची भक्ती आपल्या कवितेतून शब्दबद्ध केली आहे. हीच कविता ऐकूयात आज त्यांच्याकडून. नमस्कार मॅडम. नमस्कार. मनामनातील राम आपुल्या दिसेल दृष्टीस आता. मनामनातील राम आपुल्या दिसेल दृष्टीस आता. विश्वरूपी तो मूर्त होऊनी विसावेल एकदा. किती लोटली तंट्याची अन वादाची ती वर्षे. किती लोटली तंट्याची अन वादाची ती वर्षे. राम नाम हा नाद गरजू दे आता एक मुखाने. रामनामी दंग होऊया राम नामच गाऊ. रामनामी दंग होऊया राम नामच गाऊ. रामनामाच्या गजराने राम अंतरी पाहू. दिसेल मग तो निळा सावळा सतेज कांती परिपूर्ण. दिसेल मग तो निळा सावळा सतेज कांती परिपूर्ण. अयोध्येच्या मंदिरातली हुबेहूब ती मूर्त. तोच वसवू हृदयामध्ये. तोच वसवू हृदयामध्ये नित्य पूजूया त्याला. तोच वसवू हृदयामध्ये नित्य पूजूया त्याला. राम नाम तुम्ही म्हणा मुखाने, वंदन करू रामाला, वंदन करू रामाला. वा ज्योतिताई, खूपच सुंदर. पृथ्वीवर जेव्हा दुर्जनांचा अत्याचार वाढतो तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी देव अवतार असं मानलं गेलं आहे. पुराणांमध्ये भगवान विष्णूंचे दशावतार म्हणजेच 10 अवतार सांगितले गेले आहेत. त्यापैकी 7वा अवतार म्हणजेच प्रभू श्रीराम. प्रभू श्रीरामांनी जन्म घेतला अयोध्यापती दशरथ राजा आणि कौसल्या राणीच्या पोटी. सर्व 10 इंद्रियांवर ताबा ठेवून शरीररूपी रथ व्यवस्थित चालवण्याची क्षमता असणारा तो दशरथ राजा आणि कोणतीही सल कसलेही शल्य नसणारी ती कौसल्या राणी. आणि जिथे कोणतेही युद्ध नाही, जिथे राजा, प्रजेत, माणूस आणि निसर्ग, अगदी माणसात देखील भांडणाचा किंवा वितुष्टाचा लवलेश देखील नाही, अशी आदर्श नगरी म्हणजेच अयोध्या अर्थातच अयोध्या नगरी. पाहुयात आजच्या रामनवमीच्या विशेष भागात ज्योतिताईंची ही दुसरी कविता. सन्मार्गावर चालत असता वाट दावतो राम. सन्मार्गावर चालत असता वाट दावतो राम. संकट आले पुढे तरी पाठीशी असतो राम. संरक्षकते कवच भोवती धरून असतो राम. संरक्षकते कवच भोवती धरून असतो राम. स्मृतिपटलावर असेल तो तर तारून नेतो राम. ऊर्जा शक्ती प्राण चेतना. ऊर्जा शक्ती प्राण चेतना सतत पुरवितो राम. ऊर्जा शक्ती प्राण चेतना सतत पुरवितो राम. कार्यप्रेरणा कृतिशीलता देतच राहतो राम. कळते का हो तुम्हा आम्हाला करता करविता राम. कळते का हो तुम्हा आम्हाला करता करविता राम. मी पण सोडून देता खचितच दिसेल दृष्टीस राम. दिसेल दृष्टीस राम.
ज्योतिताईंच्या या कवितेतून आपल्याला हाच सुंदर मेसेज मिळतो की प्रत्येकाच्या मनात राम आहे, मात्र प्रत्येकजण त्या रामाला बाहेर शोधतो आहे. तर मंदिरातला राम पूजण्यापेक्षा स्वतःच्या मनातला राम पूजा आणि त्याच्यावर प्रेम करा. आजच्या भागात इथेच थांबूयात. रामाच्या अशाच नवनवीन कवितांसह ज्योतिताईंसोबत भेटूयात पुढच्या भागात. नमस्कार.